आज आमचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांच्या शुभ हस्ते पूर्व नागपुरामध्ये 500 कोटीच्या वरचं कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन आज संपन्न झाले. पूर्व नागपूरमध्ये ज्या पद्धतीने काम सुरू आहे, पूर्व नागपूरच्या एकूण एक प्रभागामध्ये आपण स्वतः दौरे केले तर सगळ्या प्रभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्याला काम दिसत आहे. आज देवडिया हॉस्पिटल 68 बेडचे हॉस्पिटल जे केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीमधून आज त्याचं भूमिपूजन झालं. बगडगंजमध्ये इंटरनॅशनल लेवलचे स्विमिंग पूल जे कोणी विचार नव्हता केला की अशा प्रकारचे स्विमिंग पूल येईल. एकूण 17 कोटी रुपये त्याच्यावर खर्च होणार आहे. त्याची आज भूमिपूजन झालं. पूर्व नागपूरमध्ये 2 फायर ब्रिगेडचे स्टेशन हे नवीन निर्माण झाले. एक वाठोळ्यामध्ये झाला आणि एक पुण्यापूरच्या भागात स्मार्ट सिटीमध्ये निर्माण झाला. नंदग्राम योजनेचे आज भूमिपूजन वाठोळ्यामध्ये झालं. लगभग 100 कोटीच्या वरचं त्या ठिकाणी निधी खर्च होणार आहे आणि एक फार मोठं 25 एकर जागेवर नंदग्राम योजनेच्या माध्यमातून आज त्याचे भूमिपूजन झाले. त्याच्या समोरच स्वातंत्र्यवीर सावरकर साहेबांच्या नावाने 187 कोटी रुपयाचं 300 बेडचं हॉस्पिटल तेही काम तळाख्याने त्या ठिकाणी सुरू आहे. आता बहुतेक 3री स्लॅब त्याची झाली आहे. भांडेवाडीमध्ये महारेलच्या माध्यमातून भांडेवाडीच्या ओव्हरब्रिजचे बी आज उद्घाटन आपण पाहिलं आणि स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या अंतर्गत ते स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून प्रोजेक्ट असेल, फायर ब्रिगेड असेल किंवा स्मार्ट पोलीस स्टेशन असेल, या 3 प्रोजेक्टचं त्या ठिकाणी उद्घाटन झालं. पूर्व नागपूरमध्ये महिनाभर अगोदर महाराष्ट्र शासनाकडून लगभग 250 कोटी रुपये निधी मंजूर करून आणला. त्याचे अधिकांशाचे टेंडर झाले, वर्क ऑर्डर झाले. त्याची काम पूर्व नागपूरमध्ये सुरू झालेले आहे. पूर्व नागपूरच्या भागामध्ये पूर्णपणे 98% आम्ही टँकर मुक्त केला. ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता होती, काही भागामध्ये अंदाजे 25 ते 30% भागामध्ये 24 घंटे पाणी येतं. काही भागामध्ये 2-3 घंटे पाणी येत होतं आणि आज 3 पाण्याच्या टाकीचे उद्घाटन पूर्व नागपूरच्या भागामध्ये झाल्याने नंदनवन, वाठोळा आणि प्रजापतीनगर या 3 भागामध्ये पाण्याच्या टाकीचे उद्घाटन झालं. अशी एकूण एक परिस्थिती तुम्ही पाहता पूर्व नागपूर हा पूर्णपणे आपल्याला बदललेला दिसेल. मेट्रो पारडी पर्यंत आली आहे. सेकंड टप्पा उमियाधाम पर्यंत आहे. थर्ड टप्पा भंडाऱ्यापर्यंत आहे. सेकंड टप्प्याचे बी काम आता लवकर त्या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि म्हणून पूर्व नागपूरच्या तुम्ही कोणत्याही भागामध्ये गेले आपल्याला विकासाचे फार मोठ्या प्रमाणात कामं आपल्याला दिसतील. 10 वर्ष अगोदर पूर्व नागपूर कसा होता आणि 10 वर्षाच्या नंतर पूर्व नागपूर कसा झाला हे स्वतः नागरिक आपल्याला त्या ठिकाणी सांगतील. आणि म्हणून जो बदलाव जो घडलाय, या अगोदर बी अनेक मोठे मोठे नेते होते, माझ्यापेक्षा हाईट मध्ये होते, सगळे बी होते, 25 वर्ष आमदार होते, मंत्री बी सुद्धा होते. परंतु पूर्व नागपूर हा अंधकारमय त्यांनी सोडला होता. त्यांचे विजन विकासाचं नव्हतं, तर त्यांचे विजन भलत्या कामाचं विजन होतं. त्याच्यातच त्यांनी आपली कामगिरी बजावली. परंतु माझ्या या 3 टर्म मध्ये 2014 ते 2019 आणि मधल्या काळाची आताची ही 2.5 वर्षाची रेजीम याने 7.5 वर्षामध्ये हा पूर्व नागपूर आपल्याला बदललेला दिसतो. कारण 9 मध्ये निवडून आलो तेव्हा काँग्रेसची सत्ता होती. उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली, त्याच्यामुळे 2.5 वर्ष ते आमचे गेले. हे 7.5 वर्षामध्ये पूर्व नागपूर पूर्णपणे
आपल्याला बदललेला फार मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहे. अजून अनेक प्रोजेक्ट मार्गे आता स्मार्ट सिटीमध्ये पोलीस हाऊसिंगचे बी बहुतेक या 2-4 दिवसामध्ये पोलीस हाऊसिंगचे अधिकारी त्याचे निविदा काढणार आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून 100 फुटाचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते बी तयार झालेले आहे. लेआउटच्या माध्यमातून जे अनॉथराईज जे लेआउट होते ज्यांच्याकडे एग्रीमेंट, करारनामे, कब्जापत्र होते आणि लेआउट वाल्याकडे जर नागरिक गेले तर त्यांना 2 लाख, 3 लाख, 5 लाख रुपये मागायचे. हा टोटली हा गोरखधंदा आम्ही बंद केला. हे काम अशक्य होतं. तरी सुद्धा शासनाच्या मागे वारंवार लागून त्याच्या मी आदेश शासनाचे काढले आणि आता तुमच्या प्लॉट अगर 500 फुटाचा असेल तर 500 फुटावर लागणारी स्टॅम्प ड्युटी तेवढीच स्टॅम्प ड्युटी लागणार आहे आणि नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात राहत त्या माध्यमातून मिळाली आहे. नागपूर शहरामध्ये असे 5 लाख लोक घरमालकाला फायदा होईल तर पूर्ण नागपूरमध्ये कमीत कमी 2.5 लाख नागरिकाला त्याचा फायदा होणार आहे. झोपडपट्टीचे पट्टे वाटप संदर्भात काँग्रेसने 40 वर्ष लोकांना मूर्ख बनवलं. आम्ही सगळ्यालाच रजिस्ट्र्या करून दिल्या. त्याच्यात डिप्टी सिंगल असेल, मिनीमाता नगर असेल, वसंतबाग असेल, नेहरू नगर असेल, नंदनवन असेल. आज पार्टीच्या बी झोपडपट्टीच्या रजिस्ट्र्या आम्ही त्या ठिकाणी वाटून दिलेल्या आहे. आणि जे एकूण एक जे प्रश्न महत्वाचे जे काही प्रश्न होते ते प्रामाणिकपणे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला. नाही, आज गडकरी साहेबांच्या शुभहस्ते अनेक प्रकल्पाचे भूमिपूजन झालं. भवानी हॉस्पिटल आणि भवानी माता मंदिर या ट्रस्टची जी जागा भवानी नगरला होती त्या जागेवर भक्त निवास व्हावं, कारण अनेक भक्त भवानी मातेच्या दर्शनाला त्या ठिकाणी येतात. अनेक लोक बिचारे हॉस्पिटलमध्ये येतात. त्यांची कुठंतरी राहण्याची व्यवस्था त्या माध्यमातून व्हावी आणि भवानी माता मंदिर चे ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंगजी मेहर यांनी स्वतः मंदिराची जी जागा होती की त्या जागेवर शासनाच्या वतीने एक भक्त निवास व्हावं आणि त्यांना पर्यटन विभागाने त्याला मान्यता दिली. त्याचा निधी बी उपलब्ध करून दिला आणि त्याचे भूमिपूजन आज गडकरी साहेबांच्या शुभ हस्ते झालं. PWD ने त्याचे टेंडर काढले आणि आता लवकरच त्याच्या कामाची सुरुवात